महाराष्ट्र माझा मराठी न्यूज। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश वाहतूक सेनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर यांच्या पुढाकाराने मोफत सेवा देणाऱ्या ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रभुदास भोईर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। साहेब आणि सन्मानित आमदार प्रशांत ठाकूर साहेब या आपल्या त्रिवेणी संगमचा या माथाडी कामगार वर्ग व्यापारी बांधवांच्या वतीने इथे जाहीररित्या सत्कार केला जात आहे। सर्वांनी जोरदार ताल्या वाजवून स्वागत करायचे आहे। खऱ्या अर्थाने मित्रांनो, जनतेच्या सेवेसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा जिथे नाही मदतीला मात्र आपल्या कळंबोली परिसरातील समाजसेवेच्या माध्यमातून ज्यांनी सातत्यानं समाजातल्या प्रत्येकाला आपल्या सोबत जोडलेला आहे असे आपले प्रभुअण्णा भोईर यांनी आज त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आणि माथाडी कामगारांच्यासाठी या रुग्णवाहिकेचं लोकार्पण आणि वेगवेगळ्या समाजोपयोगी कार्यक्रमांचा आज शुभारंभ केला आहे आणि त्याला माझ्या वाढदिवसाची जोड दिलेली आहे। या कार्यक्रमाला उपस्थित असणारे जिल्ह्याचे माजी खासदार सन्मान्य रामशेठ ठाकूर साहेब, सन्मान्य या ठिकाणी जिल्हाध्यक्ष अभयाजी कोळी, सन्मान्य जयंत म्हात्रे साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे सन्मान्य अतुलदादा पाटील, सन्मान्य नितीनभाई, मंचावर उपस्थित असणारे आमचे अतुल चव्हाणजी, उपस्थित असणारे मंचावरचे या मंडळाचे अध्यक्ष, सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे नगरसेवक, उपस्थित असणारे प्रभुअण्णांच्या बरोबरीनं आता भारतीय जनता पार्टीचा झेंडा बुलंद करण्यासाठी सातत्यानं दर महिन्याला एक कार्यक्रम कमीत कमी असे वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये पुढाकार घेणारे आपले सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व उपस्थित सहकारी, ते पत्रकार, गावातील ज्यांचा प्रवेश झाला अशी सारी मंडळी, सर्व उपस्थित सहकारी भगिनी आणि बंधू, मी सगळ्यात आधी या भव्य अशा कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल प्रभुअण्णा तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि हा कामाचा धंदावा जो तुम्ही ग्रामस्थांना आणि या सगळ्या परिसरातल्या लोकांना दाखवताय त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो। धन्यवाद याच्यासाठी आहे की याच्यामुळे अनेकांना आपणही अशा पद्धतीची काहीतरी कामं करावी अशी प्रेरणा होती। 9 पनवेल महापालिका आज या प्रभागामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपल्या या विभागातील श्रमिकांच्या मध्ये गोरगरिबांच्या बरोबर काम करणारे प्रभुअण्णा भोईर आणि त्याचबरोबर सुरेश भोईर मार्केटचे माजी सदस्य आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या नेतृत्वाखाली आज प्रशांत ठाकूरांचा वाढदिवस उत्साहात साजरा करत आहात। पण त्याचबरोबर प्रशांत ठाकूरांची आणि माननीय फडणवीस साहेबांची आज्ञा पाळून चांगला असा एक कार्यक्रम की जे गोरगरिबांना कधी या ॲम्ब्युलन्स अभावी फार अडचण होते, वरून सुद्धा येत नाही, तर माथाडी कामगारांकरता, इथल्या लोकल कामगारांकरता आणि नागरिकांकरता एक छान सुंदर अशी नवी पुरी ॲम्ब्युलन्स त्यांनी आज इथे दिलेली आहे। लोकोपयोगी कार्यक्रम त्यांनी इथे आयोजित केलेला आहे। खरं तर आज अनेक कार्यकर्त्यांनी त्या आणि त्यांच्या इतर जोडींच्या बरोबरीनं पक्षामध्ये प्रवेश केलेला आपण पाहिला। पण अगोदरच मार्केट यार्डचे जो कार्यक्रम झाला होता तिथे सुद्धा शेकडोपेक्षा जास्त लोक, 400-500 लोक त्यांनी बरोबर घेऊन त्यावेळेला एक मोठा असा कार्यक्रम त्यानं तिथं केलेला होता। अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आमच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे। प्रभुअण्णा आणि सुरेश भोईर तुम्ही जिथं आम्हाला बोलवलं तर आम्ही आलो, तुम्हाला वाटलं अरे वा साहेब दोघेही आले, अरे तुम्ही म्हटलं तर तिघेही आलो असतो, आम्ही परेश ठाकूर सहित पण आलो असतो। इकडं जैन म्हात्रे आले, प्रीतम म्हात्रे पण आले होते, काही कारणामुळे लवकर गेलेले तरी आले होते। म्हणजे अख्खा पक्ष, भारतीय जनता पक्ष
पनवेलचाच नव्हे तर रायगड जिल्हा अध्यक्षासहित इथं तुमच्याबरोबर आलेला आहे आणि तुमच्या पक्षाचं मी स्वागत करत आहे। इथं जिल्हा अध्यक्ष आपले अविनाश कोळी भाजपचे आलेले आहेत, आमदार स्वतः आहेत, ज्येष्ठ नेते पनवेलचे माजी कसे इथं आपल्या जयंत म्हात्रे आहेत, नगरसेवक इथले सगळे आहेत जवळजवळ या पनवेल कलमुरी ह्या परिसरातले सगळे शेवटे आहेत। देवापानांचे सुपुत्र अतुल पाटील आहेत, रोडपाली कलगोली नवीन खांदा कॉलनी इकडचे सगळे जे ज्येष्ठ श्रेष्ठ नेते आहेत, गावाले पण आहेत आणि कॉलनीवाले पण आहेत, बरोबर आहे ना। तुम्हाला आम्ही बाहेरचे नाही म्हणत, कॉलनीवाले म्हणतो, गाववाले आणि बाहेरचे असं काही करतात ना। आमचा सुद्धा मिटलेला आहे। भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे। जगातील सुद्धा जितके पक्ष कुठल्याही देशात असू द्यात, पण त्यांच्यापेक्षाही जगातला सर्वात मोठा पक्ष आहे। बारीक मोठे प्रश्न असतील असं इथं एक प्रश्न होता, 4-4 लाख घेतल्याचा उल्लेख केला त्यांनी। 4 लाख घेतात आणि पगार देत नाहीत अशा प्रकारे त्याने भाषणात उल्लेख केला। आम्ही ऐकलं, हे 4 लाख घेणारे कोण आहेत हे आमच्या ध्यानात आलंय, ते पलीकडचेच आहेत, याच्यातले नाही आलं जमत ना, ते ह्याच्यातले नाही तिकडचेच आहेत। जर तसं जर काय होत असेल तर नक्कीच त्यालाही आपण बंदोबस्त करू। प्रभुदास भोईर यांनी भाजप कार्यालय दिलेलं आहे आणि एक रुग्णवाहिकेचं उद्घाटन रामशेठ ठाकरे यांच्या हस्ते झालेलं आहे, याबद्दल आपण काय सांगा? मी थोडासा उशिरा आलो त्यामुळे मला कार्यक्रमात बोलता आलं नाही, पण माझं दुपारीच इथल्या लोकप्रतिनिधींशी बोलणं झालं होतं। सर्वप्रथम आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे की एक अत्यंत क्रियाशील कार्यकर्ता प्रभुदास अण्णा भोईर यांच्या रूपानं भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि प्रवेश केल्या केल्या प्रभू अण्णांच्या कामाचा झंझावात आम्हाला पाहायला मिळाला। मी अतिशय मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। एक प्रकल्पग्रस्तांचा नेता आणि राज्यामध्ये मोठा मित्रपरिवार असलेला या परिसरामधला एक युवा कार्यकर्ता त्यांनी रुग्णवाहिका दिली आहे आणि त्याचबरोबर खेडूपाड्यामध्ये म्हणजे आम्ही सुद्धा मुंबईहून पुण्याला जेव्हा जात असतो तुमच्या चॅनल्सवरती लाईव्ह बसायला आम्हाला अनेक वेळा असं होतं की पटकन आता लाईव्हला बसलं पाहिजे, तर इतकं अद्ययावत कार्यालय आहे की मी मुंबई पुणे जाता येता आता प्रभू अण्णांच्या कार्यालयातून बसून भारतीय जनता पक्षाची भूमिका मांडू शकतो। मी अतिशय मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। सर्वांना माहिती आहे की मी करत आलो आहे, फक्त एवढंच का माझं काम दिसत नव्हतं, पण भाजप हा पक्ष असा आहे का प्रत्येक कार्यकर्त्याला मोठा करतो। म्हणून आपल्याला आज माझं काम दिसतोय आणि कार्यकर्त्याला जर मोठा उत्साह भेटतोय तर मग तसाच मी एक कार्यकर्ता आहे आणि मला तो ताई माझी ताकद आणि हिंमत दिली त्या पद्धतीने मी काम करतो आणि पहिल्यापासून करत गेलो आणि आताही करत राहा। तेवढ्या मोठा म्हणजे देशा पातळीवरती म्हणजे पुरे बोलतात ना वर्ल्डमध्ये पक्ष मोठा करणार आहे जे मोदीजी आहेत, तर आज आपण एक छोटासा एक कार्यकर्ता आहे पण त्यांचं नाव आपल्या नावावर म्हणजे बोलतो तुम्ही जे आम्ही त्यांचे साथ म्हणजे बोलतात ना कार्यकर्ता झालो, ही आमच्यापेक्षा मोठी गोष्ट आहे आणि याच्यापेक्षा अभिमान कुठलाच नाही हो। तर आज मोदीजी मध्ये बोलतात ना अख्खा देशाला विकास होतो, सर्व विकास होतो, कुठे आम्ही वंचित होतो त्या गोष्टीपासून, पण आता आम्ही तिथे जोडलो म्हणजे आम्ही आज सुटलो, आज आमचा विकास आमचा स्वतःचा विकास झाला आज असं मला वाटतं। ॲम्ब्युलन्स सेवा मोफतच असली तर फायदा नाही तर निश्चित ॲम्ब्युलन्स देऊन फायदा काय, तर ॲम्ब्युलन्स सेवा पूर्ण मोफत असणार ती पण माथाडी कामं बघा तुम्ही आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठा असणारा मार्केट आहे आणि त्यांना मार्केट माथाडी कामगारांना इथे हानी दुर्घटना घडत असतोय कारण की लोकांचा व्यवहार आहे काय ना काय होतच असतो, पण अजूनपर्यंत ते माथाडीचे जे नेते असतील कुणी असतील तुम्ही सगळे पत्रकार मंडळी बघतात कारण अजूनपर्यंत जे त्यांचा विचार करायला पाहिजे तर कुणी विचार नव्हता केला। एक मी छोटासा कार्यकर्ता बघून आणि आपण नक्की काय समाजासाठी केला पाहिजे म्हणून आज मी एक मोफत ती ॲम्ब्युलन्सची सुविधा ठेवली। एक कार्यालय आमच्या म्हणजे आज आमचे दादा आले माझ्या शब्दाला मान देऊन, दादाने म्हणजे मी एक शब्दाने बोलले की दादा म्हणजे पुण्याला होते तरी कसाही करून टायमावर पोहोचतो असं बोलले, फक्त 5 मिनिटे झालं तर दादाचा तिथे भाषण ऐकायला भेटला असता म्हणजे माझी पण मध्ये बोलतात ना फॉलो टाईट अजून झालीस ती, पण काय आलं थोडासा वेळ दादांचा मोठ्या क्षेत्रात भाषण झाला मग काही जमलं नाही आणि टाइम जास्त आला तर मग झाला, पण परत दादाने मी एक आमंत्रण दिलं। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रवेश आलेली आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीची सगळी ताकदीने उभे आहोत। बस आता हीच माझी माझे जे बोलतात भावासारखे माझे राईट आणि लेफ्ट जे मला असं वाटत होतं की कधी येतील आणि मी कधी माझ्या गावामधून सुटतोय, काही आज माझ्या शब्दाला मान देऊन प्रवेश केला, काही आशा नाही करता काही नको त्यांना फक्त अनाथ तू पाहिजे बघून आम्ही पक्षामध्ये येतोय, तर अशी लोक पण आमची आली याच्यापेक्षा माझ्यासाठी मोठी गोष्ट कुठली। या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज।